झाल्या बत्त्यागुल मुलांच्या झाल्या बत्त्यागुल
काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष आणि सध्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि माझे शाळा जीवनापासूनचे आजपर्यंतचे परम मित्र सुनीलजी खरडमल साहेबांचा 67 वर्ष पूर्ण 68 वर्ष पदार्पण करीत आहेत। तर हे आम्ही सर्व मित्रमंडळींच्या वतीने त्यांचा वाढदिवस साजरा करताना मनापासून आनंद होत आहे। सुनीलजी खरडमल हे जरी काँग्रेस पक्षाचे काम करत असले तरी सर्व पक्षाचे नेत्यांचे आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची जिव्हाळा जुळवून काम करणारे नेता म्हणून सोलापूर शहरात ते परिचित आहेत। ते कधी जात धर्म पंथ न पाहता सर्व लोकांना त्यांच्या परीने मदत करण्याचा त्यांचा एक सोलापूर शहरात एक लौकिक आहे। तर अशा या सर्व स्तरातील नेत्याला मनापासून मी त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचे उर्वरित आयुष्य सुखाचा समृद्ध आणि आरोग्यदायी ठरो असं मी सर्व मित्रपरिवाराच्या वतीने शुभेच्छा देत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुम्ही घ्या की रोज दिनभर आज एक मिनिट हां सर्वसामान्याचे नेता कसा असावा तर ते सुधीर खरडमल साहेब यांच्याकडे बघितल्यानंतर समजतो। अशा व्यक्तिमत्व असणाऱ्या आदरणीय सुधीर खरडमल साहेबांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा, त्यानिमित्त मी वनमारे परिवार मित्रपरिवार व सुधीर खरडमल मित्रपरिवाराच्या वतीने मी त्यांना दीर्घ आयुष्य लाभो यासाठी मी सिद्धेश्वर चरणी प्रार्थना करतो। त्यांच्याकडून या सोलापूरकरांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या सर्वसामान्य घरातील प्रश्नासाठी भविष्यात काहीतरी त्यांना उज्ज्वल यशाच्या शिखरावर पोचावं यानिमित्त मी आशा व्यक्त करतो आणि मनापासून त्यांना शुभेच्छा व्यक्त काँग्रेसचा आज साहेबांचा वाढदिवस आहे, कशा रीतीने शुभेच्छा द्याल? खरडमल साहेबांचे वाढदिवसानिमित्त अनेक वर्षाला आम्ही सगळे मंडळी येत आहे। आज त्यांचा वाढदिवस असल्यामुळे काँग्रेस पक्षाचे सर्व आमचे सहकारी सगळे सिनियर लीडर आम्ही या ठिकाणी त्यांचा वाढदिवस करवलो। एक मोस्ट लीडर आमच्यातले काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष खरडमल साहेब आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्वजण दरवर्षी येत असताना आज देखील आम्ही सकाळी पेपर जाहिरात बघितली। खरडमल साहेबांचा वाढदिवसानिमित्त आम्ही सगळे एकत्र आलो आहे आणि ते आमचे नेते असल्यामुळं जरी राष्ट्रवादीमध्ये असले पण ते मूळचे काँग्रेसचे आहेत हे कधी आम्ही विसरलो नाही। त्यामुळं त्यांची विचारधारा ही काँग्रेस पक्षाचीच आहे। जरी आज राष्ट्रवादीमध्ये ते नेते असले तरी पण राष्ट्रवादी काँग्रेस हे मोठा आणि छोटा भाऊ असल्या कारणामुळं आज आमची आघाडी आहे। त्यामुळं राजकारणाविरुद्ध एक जुने संबंध देखील आमचे आहेत आणि ते जुने संबंध हे टिकवलं पाहिजे। नाते आमचे अनेक वर्षाचे नाते आहेत आणि अनेक सुखादुखामध्ये ते आमच्या सगळ्यांचे असतात। त्यामुळं आज काँग्रेस पक्षात सर्वांनी आम्ही ठरवलं की खरडमल साहेबांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त आम्ही काँग्रेसच्या सर्वजण आम्ही या ठिकाणी त्याचा वाढदिवस निमित्त काँग्रेस पक्षाध्यक्ष ह्या नात्यानं आदरणीय सुशीलकुमार शिंदेसाहेब व ताईच्या यांच्या आशीर्वादानं आम्ही सगळे मोठे झालो, ते देखील आम्हाला सगळं मान्य आहे। पण हे करत असताना जर आमचे अध्यक्ष अनेक वेळा ते आम्हाला सहकार्य केलेले आहेत, त्यामुळे त्यांचा मनापासून या ठिकाणी वाढदिवसाला आम्ही सगळे शुभेच्छा देतो आहे। बस का कार्यकर्ते मित्र परिवाराची ऋणानुबंध जपणारे तळागाळातील कार्यकर्त्यांना जवळीक असणारे अत्यंत प्रेमळ व्यक्ती म्हणून सुधीर साहेबांकडे आम्ही पाहत असतो। पक्षाचा काही संबंध नाही, त्यांचा राजकीय पक्ष माझा राजकीय पक्ष अगदी भिन्न विचारसरणीचे टोकाचे आहे। जरी असला तरी त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि सामाजिक कार्यामुळे आम्ही त्यांच्याजवळ प्रेरित झालेलो आहोत आणि आम्ही त्यांच्या या वाढदिवसाला शुभेच्छा देत असताना असं म्हणतं परमेश्वरानं त्यांना सर्वोच्च मानबिंदू असलेलं पद मिळावं अशी प्रार्थना करतो। धन्यवाद। लोकसभा येत आहे, लोकसभेचं फिवर चालू आहे, काय सांगाल? नाही राजकीय म्हणून नाही आहे, त्याने कुठल्या पदावर जावं, काय अपेक्षा आहे? कुठल्याही राजकीय पक्षाला सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी एकच मी वाक्य सांगतो, कर्पूर ठाकूरसारख्या माजी मुख्यमंत्र्याला तर सर्वसामान्य माणसात राहून त्याचं उच्च पद मिळालं
तशाच पद्धतीचं पद सुधीर खरडमल साहेबांना मिळावं अशी इच्छा व्यक्त करतो. झाल्या बत्त्या गुल, झाल्या बत्त्या गुल. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा नाही.
लाडके नेते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमलेंचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त कोची समाज सेवा सुधारक मंडळाकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा. उपस्थित सर्व सुधीर खरटमल प्रेमीच मिळेल की ह्यांचे जे कर्तृत्व आहे, हे कार्य आहे, आजपर्यंत निपक्षपणे निस्वार्थपणे आपल्या या म्हणजे उजव्या हाताने दिलेलं डाव्या हाताला माहीत होणार नाही अशा प्रकारचं त्यांचं योगदान हे समाजासाठी, तरुण पोरासाठी, गोरगरिबांसाठी, अडलेल्या नडलेल्यांच्यासाठी जे काही रांजले गांजले जाशी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेची जाणावा अशा प्रकारची उपमा या साहेबांना देण्यात काहीही अतिशयोक्ती होणार नाही. अशा प्रकारचं त्यांचं कार्य सदैव पाठीशी आहे. आणि आजपर्यंत जे सत्यनाम क्रीडा सेवा मंडळ आहे त्या मंडळाला याने असं प्रकारे एक म्हणजे एक माली उपवन का हूँ, इस उपवन का मैं माली हूँ, मैं हर साल नए नए पौधे लगाता हूँ और उसको सींचता हूँ और वो फूल खिलता है. अशा प्रकारे त्या तरुण मंडळाला त्यांनी खिलवलेलं आहे आणि अनेक तरुण पोरांना त्यांनी सहकार्य केलेलं आहे. अशाच प्रकारची त्यांची कृपा या मंडळावर राहावं आणि त्यांचं जे आयुष्य संत तुकाराम महाराजांनी म्हणे मन चंगा तो दिल में गंगा अशा प्रकारे मन ठेवा रे प्रसन्न तेचे सिद्धीचे कारण म्हणून यांनी हे जी सेवा केलेली आहे त्यामुळे त्यांना शांती लाभो आणि दीर्घ आयुष्य लाभो आणि आम्हाला सर्वांना सहकार्य करण्याची त्यांच्यामध्ये धमक राहो अशा प्रकारे मी भगवंताची चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द सत्यनाम क्रीडा सेवा मंडळाने समाप्त करतो. सोलापूरचे सुपुत्र माननीय सुधीरजी खरटमल साहेब यांचा आज 68वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने सोलापुरातील त्यांचे सर्व कार्यकर्ते आज येथे उपस्थित आहेत. सुधीर खरटमल साहेब म्हणजे गोरगरिबांचे नेते. ते सर्वांना कधीही अर्ध्या रात्री मदतीला तयार असतात. अशा थोर व्यक्तीचा आज वाढदिवस आहे. तरी आपण सर्वांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहोत आणि त्यांचं उरलेलं आयुष्य सुखी समाधानी व समृद्धी असो अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया व त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आज या ठिकाणी आपण आपल्या समाजातील समाजभूषण माननीय सुधीरजी खरटमल साहेब यांचा वाढदिवसानिमित्त वीर शकुंतला ढोर समाज ज्येष्ठ नागरिक एकता मंच यांच्या वतीने आम्ही त्यांचा भव्य असा थोडं कमी आम्ही सत्कार केलेला आहे आणि साहेबांनी तो स्वीकारलेला आहे. याचप्रमाणे साहेबांचं आयुष्य पुढील भरभराटी आणि सुखा समाधानी जावो आम्ही स्वामी चरण प्रार्थना करतो. भावी खासदार आमचे आधारस्तंभ सुधीरजी खरटमल साहेब भावी खासदार आमचे आधारस्तंभ माननीय सुधीरजी खरटमल साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सन्निमित्र मित्रपरिवार व महावीर तालमीच्या वतीनं वाढदिवस साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त मी महावीर तालीम व सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं साहेबांना उदंड आयुष्य लाभो असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि साहेबांना मी शुभेच्छा देणं एवढं मोठं नाही. त्यांचा आशीर्वाद सदैव आमच्यावरती राहू दे एवढं मी साहेबांना विनंती करतो. त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द. समाजाचे आधारस्तंभ व आमच्या मंडळाचे आधारस्तंभ माननीय सुधीरजी खरटमल साहेब यांच्या 68वा वाढदिवसानिमित्त आज आमच्या मंडळातर्फे सर्व महिला मंडळ व सर्व समाज शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरा करत आहे. दीर्घायुष्य लाभो त्यांना हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. सर्वसामान्यांचे आदरवाढ आमच्या मार्गदर्शक माननीय सुधीर खरटमल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभो म्हणून पद्मश्री पश्चिम महाराष्ट्र युवक समाजाचे सेक्रेटरी म्हणून त्यांना बोलतो की त्यांच्या येणाऱ्या भावी कुठल्याही गोष्टी चांगल्या म्हणजे दीर्घायुष्य लाभो असं शुभेच्छा देतो. आज सर्वांचे पाठीशी राहणारे लहान थोर कुणीही असू दे कधी त्यांना नाही म्हणणारे नेहमी सदैव त्यांच्या पाठीशी
संघटना ही खूप मोठी आहे. प्रत्येक भागातनं प्रत्येक माणूस हा साहेबांसाठी म्हणून होतो. साहेब कुठल्या पक्षाचे म्हणून नाही तर समाजासाठी म्हणून काम करतात आणि त्यांना मी त्यांच्या वाढदिवसा दिवशी लाख लाख शुभेच्छा देते आणि त्यांचे आयुष्य असंच दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते. माझे 2 शब्द संपवते. जय भीम जय महाराज. माजी अध्यक्ष काँग्रेस अध्यक्ष श्रीयुत सुधीरजी खरटमल यांचा 68वा वाढदिवस आहे. खरोखर त्यांचा वाढदिवस म्हणजे एक आनंदाची पर्वणीच आहे. कारण समाजातील सर्व स्तरातील लोक कार्यकर्ते आज येऊन त्यांचं अभिष्ट चिंतन करत आहेत. हे पाहून मला अतिशय आनंद वाटला. खरं तर मी तर म्हणेन की त्यांना ते एका पक्षाचे नाहीत, त्यांना समाजरत्न भूषण द्यायला हवं असं मी आजच्या दिनी म्हणेन. एवढंच सांगते की त्यांना चांद तारों से कहती हूँ, दिल के धड़कनों के तरफ से कहती हूँ, तमाम हमारे कार्यकर्ताओं की तरफ से कहती हूँ, तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. उगता हुआ सूरज खिलती हुई कली आपको खुशबू दे. मैं तो एक सामान्य कार्यकर्ती हूँ, मैं कुछ नहीं दे सकती, लेकिन भगवान आपको आप जो चाहे वो सब कुछ आपको दे. आज आमचे सर्वांचे लोकप्रिय असे आमचे माजी शहर अध्यक्ष सुधीरजी खरटमल साहेब, आम्ही त्यांना भैया म्हणून संबोधतो, त्यांचा आज 68वा दिवशी वाढदिवस आहे साजरा करत असताना त्यांना मी प्रथमतः महिला काँग्रेस, चिंचोळकर परिवार, भोसेकर परिवार आणि जोशी परिवाराच्या वतीने त्यांना अभिष्ट चिंतन करते, शुभेच्छा देते. त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, त्यांना दीर्घायुष्य लाभावं एवढंच आजच्या दिवशी सांगते. सुधीर भैया म्हणजे असं आहे की लहानापासून मोठ्यापर्यंत, म्हाताऱ्यापासून कोत्यापर्यंत सगळ्याचे आवडते असे सुधीर भैया आहे. नेहमी हसतमुख चेहरा, कोणाच्याही संकटाला धावून जाणारे. कोणी त्यांच्या ऑफिसमध्ये आला तर त्याला निर्मुख म्हणून खाली हात कधी पाठवणार नाही, त्यांचं काम झालं असं म्हणून समजा. अशा पद्धतीने सर्वांचे आवडते असे सुधीर भैयांना पुनश्च एकदा मी शुभेच्छा देते. त्यांना दीर्घायुष्य लाभू देत आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ देत एवढंच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आदरणीय आमचे नेते माननीय सुधीर खरटमल साहेब यांचा 24 जानेवारी वाढदिवस असतो आणि आमच्या समाजाचे ते आधारस्तंभ. लष्कर ज्युनियर डोरगल्ल्या प्रत्येक कार्यक्रमाला पुढाकार घेऊन कुठल्याही आर्थिक मदत, कुठल्याही अडीअडचणीला धावून येणारे आमच्या समाजाचे आधारस्तंभ आणि गेली 40-50 वर्षापासून समाजकार्यामध्ये ते एकनिष्ठ, कुठल्याही जातीपातीचा विचार न करता, कुठल्याही पक्षाचा न विचार करता, कुठलाही कार्यकर्ता येऊ दे, कुठल्याही कार्यकर्त्याला निष्पक्षपणे त्यांनी न्याय दिले. आतापर्यंत कुठल्याही जातीचा असो, मांग, महार, ढोर, सांबार, कोळी, साळी, माळी, तांबोळी, जोशी, प्रत्येक जातीमधला व्यक्ती त्यांना ओळखतो. आज येणाऱ्या इलेक्शनमध्ये जो इलेक्शन होणार आहे तरी आमची सर्वांची इच्छा आहे की खासदारकीला त्यांनी थांबावं आणि त्यांचं जनसंपर्क एवढा आहे की मी स्वतः तोंडाने सांगू शकत नाही. सर्व जगाला माहीत आहे, सोलापूर जिल्ह्याला माहीत आहे. तर मी ईश्वरचरणी एवढी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या वाढदिवसादिवस ज्युनियर डोरगल्ली लष्कर व शिंदे परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा देतो. नारायणकर होटकर आमचे परममित्र, श्रद्धेय आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुधीरजी खरटमल यांच्या 68व्या वाढदिवसानिमित्त सप्टेंबर ग्रुप, चंद्रकांत कोणकुळे परिवार आणि आमचे गांधी फोरम या तिन्ही संस्थेच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. त्यांचं पुढची कारकीर्द यशस्वीरित्या हो अशी सिद्धेश्वर चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे मार्गदर्शक, आमचे नेते, आमच्या संस्थेला आधारस्तंभ म्हणून ज्यांचं नाव आम्ही सारखं घेत असतो असे आमचे सुधीरजी खरटमल साहेब, जे उद्याच्या आमच्या सगळ्याकडून त्यांना शुभेच्छा आहेत. ते लवकरच या सोलापूर लोकसभेसाठी उमेदवार म्हणून या ठिकाणी आम्हाला बघायचं आहे आणि त्यांना आमचं स्वप्न आहे की त्यांना लोकसभेच्या सभागृहामध्ये त्यांना खासदार म्हणून बघावं आम्ही. एवढी आमची या वाढदिवसानिमित्त त्यांना आम्ही या शुभेच्छा देतो आणि साहेबांना दीर्घायुष्य लाभो आणि तसंच आमच्या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना ते सतत मदत करत असतात. अशा आमच्या लोकनेत्याला वाढदिवसाच्या उदंडाच्या शुभेच्छा.
तिने साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. तर भविष्यामध्ये लवकर लवकर साहेब आमचे खासदार व्हावे आमची जैव संघटनेच्या वतीने व ऑल इंडिया रिपोर्टच्या वतीने शुभेच्छा. मी विश्वशांती संघटना. नमस्कार. आज आदरणीय सुधीरजी खरटमल साहेबांचा 68वा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने आम्ही त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. पुढील त्यांचं आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि आरोग्यदायी जावं अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ह्याच आमच्या शुभेच्छा. धन्यवाद. खरटमल साहेबांचा आज वाढदिवस आहे. पुढचं आयुष्य त्यांचं आनंदी व सुखीचं ही आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज आमचे मार्गदर्शक खरटमल साहेब यांना वाढदिवसाच्या आभारभर शुभेच्छा देतो. जे जरी राष्ट्रवादीत असतील पण त्यांनी काँग्रेसला जे असताना अध्यक्ष असताना कार्य केलं आहे आणि जी माणसं जोडलेलं जे प्रेम त्यांनी आता कमवलेलं तुम्ही बघता. सकाळपासनं 10 चालू आहे, अजूनही गर्दी सरकायला तयार नाही. हे त्यांनी कमवलेलं धन आहे. हेच आमचं मार्गदर्शक म्हणून आम्ही त्यांच्याकडनं घेण्यासारखं आहे. खास करून सर्वांचं म्हणजे चाकोते परिवाराकडनं त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचे सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे आणि चांगलं दीर्घ आयुष्य मिळू दे ही सीताराम यांच्यासाठी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आदरणीय आमचे नेते सुधीर खरटमल साहेब यांचा वाढदिवस आहे. हा वाढदिवस दर मोठ्या उत्साहाने पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये नाही शहरामध्ये पूर्ण महाराष्ट्राचे कार्यकर्ते येऊन त्यांना शुभेच्छा द्यायला येतात. कारण गेल्या 40 वर्षापासून आदरणीय खरटमल साहेब या सोलापूर शहराचे प्रत्येक जनतेचे जे काही प्रश्न असतील त्यांचं कुठलं वैयक्तिक असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, घरगुती असेल, सोलापूर शहराच्या महानगरपालिकेचे प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्नाला जातीने लक्ष देऊन ते काम करतात. प्रत्येक कार्यकर्त्यांना एक ताकद देण्याची त्यांच्यामध्ये एक शक्ती आहे आणि कार्यकर्त्यांच्या सदैव पाठी राहतात. आणि जेव्हा जेव्हा जिथं जिथं ते आदरणीय पवारसाहेबांच्या ते पाठीमागे आहे. आज पवारसाहेबांनी त्यांना फार मोठी शक्ती दिली कारण त्यांना माहीत आहे की खरटमल साहेब एक चांगले नेतृत्व आहे आपल्या सोलापूर शहराचे. मी एवढंच ईश्वरचरणी त्यांना प्रार्थना करेल की खरटमल साहेब लवकरात लवकर त्यांना इतक्या वर्षापासून त्यांनी पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी काम केलेलं आहे तर त्यांना लवकरात लवकर चांगलं खासदार व्हावं अशी शुभेच्छा देते मी. सन्माननीय सुधीरजी खरटमल दादा यांचा आज वाढदिवस आहे. आज दादांचा 68वा वाढदिवस आहे. पण तरुणांना सुद्धा लाजवतील अशा प्रकारे दादांचं काम असताना खूप तळागाळातल्या जनतेपर्यंत दादा पोहोचून काम करतात. पूर्ण जनतेचे खासदार दादा सगळ्याच्या मनात आणि सगळ्याच्या हृदयात दादा वास करतात. सगळे दादांना तितकेच प्रेम करतात. दादांना त्यांच्या वाढदिवसाच्या मी जोगदनकर परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा देते. तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000 अशी कामना मी ईश्वराजवळ व्यक्त करते. आणि दादांच्या पुढे राष्ट्रवादीचे आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुधीरजी खरटमल साहेब यांचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही राष्ट्रवादी पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. परमेश्वरासमोर प्रार्थना करतो आमच्या नेत्याला उदंड आयुष्य लाभो, त्यांची प्रकृती सुखलाम राहू दे आणि राष्ट्रवादी पक्षाचं त्यांच्या हातून मोठं कार्य व्हावं आणि राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी सातत्यानं प्रयत्न करावा अशी सदिच्छा व्यक्त करून मी त्यांना परत एकदा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. जय श्रीराम. सुधीरजी खरटमल यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. समाजाप्रती असलेलं प्रेम, त्यांचं असलेलं सोलापूर शहरावर असलेलं अनेक उपक्रम, त्यातून नाव झालेलं मोठं आणि खरोखरच एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून सुधीरजीकडे पाहिलं जातं. ते कोणत्याही पक्षात असू द्या, एक मित्र म्हणून आम्ही प्रत्येक वाढदिवसाला मी येतो, त्यांना शुभेच्छा देतो. समाजाप्रती असलेलं प्रेम यामुळं आम्ही यांच्याकडे येतो जातो. एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. यांना पुढील राजकीय कारकिर्दीस माझ्या शुभेच्छा, भगव्या शुभेच्छा. आज साहेबांचं वाढदिवस निमित्त इतकं आहे की मला माहिती नाही आणि 68 साहेबांचा वाढदिवस 1 ते 68 वाढदिवस वाव साहेबांचा अध्यक्ष घेतलं का आमच्या बस पुढे माझे मित्र सुधीरजी खरटमल
यांचा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत असताना मी आवर्जून सांगेन की सोलापूरमध्ये जेवढे पुढारी आहेत सगळ्यांचा वाढदिवस कोणी साजरी करत असेल तर ते सुधीरजी करतात. अलीकडच्या काळात थोडंसं ते थांबा लागलेत, नाहीतर ते दुसऱ्याचा वाढदिवस करायचे आणि स्वतः पळून जायचे. पण या 2-3 वर्षामध्ये ते स्वतः थांबतात. कार्यकर्त्यांचा उत्साह जो आहे तो त्यांना प्रोत्साहन देतात आणि त्यामुळं कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये आत्तासुद्धा आपल्याला पाहायला मिळतात की या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेले आहेत. मी वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. शुभेच्छा देत असताना त्यांच्या मनात जे जे इच्छा आहेत ते सर्व सिद्धरामेश्वरांनी त्यांच्या इच्छा पूर्ण कराव्यात अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना दीर्घायुष्य मिळो, त्यांच्या हातून अजून चांगली सेवा लोकांची घडो अशी शुभकामना मी त्यांना त्यांची तयारी खासदारासाठी चाललेली आहे. सिद्धरामेश्वर चरणी माझी अशीच प्रार्थना राहील, त्यांच्या मनातील सर्व मनोकामना या पूर्ण व्हाव्यात, त्यांना निरोगी आयुष्य लाभावं आणि असंच त्यांनी गरिबांसाठी काम करावं असे मी राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आदरणीय सुधीरजी खरटमल साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांचं आयुष्य उजळलं राहावं, त्यांचं आरोग्य निरोगी चांगलं राहावं. येणाऱ्या 2024 जे भावी खासदार आहेत ते राष्ट्रवादी पक्षातर्फे भरघोस मताने निवडून येऊन मी अशी त्यांना शुभेच्छा देतो. वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे आमचे मार्गदर्शक व नेहमी आमच्या प्रतिष्ठानच्या कार्यासाठी, आमच्या प्रत्येकाच्या कार्यासाठी नेहमी आम्हाला धावून येणारे आमचे प्रतिष्ठानचे मार्गदर्शक खरटमल साहेब यांचा आज वाढदिवस या ठिकाणी आम्ही प्रतिष्ठानच्या वतीनं साजरा करत आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं गेली एक 2-4 महिने झालं पण योग येत नव्हता की आम्हाला काहीतरी त्यांना प्रतिष्ठानच्या वतीनं एक सिद्धेश्वराची मूर्ती जी आहे ती मूर्ती आम्ही त्यांना भेट देणार होतो पण योग होत नव्हता. पण आजचा योग असा ठरला की वाढदिवसा दिवशी आम्ही आज महेशजी कोटे साहेब व शंकरजी पाटील साहेब यांच्या हस्ते किंवा त्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांना आम्ही सिद्धेश्वरची मूर्ती या ठिकाणी आम्ही भेट म्हणून दिलेली आहे. आणि त्यांच्या पुढील कार्यास किंवा पुढील त्यांची इच्छा जी असेल ती इच्छा पूर्ण होऊ असे मी सिद्धेश्वर चरणी या ठिकाणी पुढच्या वर्षी खासदार. आज आदरणीय आमचे मार्गदर्शक सुधीरजी खरटमल साहेबांचं आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त आम्ही आज या ठिकाणी चोडेश्वरी मंदिर ट्रस्ट व सिद्धेश्वर सेवा संस्था व वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं आज या ठिकाणी त्यांचा सत्कार केला. रामदेवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो की त्यांच्या खूप मोठ्या एवढ्या आयुष्यात सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. पण एक अति महत्त्वाची इच्छा आहे, त्यांनी एका चांगल्या पदावर जावं आमच्या सर्व सोलापूरकरांची इच्छा आहे. कारण आज कुठली संस्था असू दे, कुठलंही मंडळ असू दे, कुठलं एखादं संघटना असू दे, त्यांच्या पाठीशी कायमपणे ते खंबीरपणे उभा राहतात, त्यांच्या कुठल्याही उपक्रमात सहभागी असतात. पण एवढं मोठं सहकार्य लाभत असताना आज सोलापूरकरांचं सर्व युवकांचं त्यांच्या खूप मोठा प्रतिसाद आहे. आम्ही म्हणून पुढेच एकदा रामदेव शिवयोगी सिद्धेश्वर महाराज आणि श्रीशैलच्या मल्लिकार्जुन महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की येणाऱ्या आगामी काळात साहेब एका चांगल्या पदावर असायला पाहिजे हा सोलापूरकरांची इच्छा आहे. म्हणून बोला बोला सिद्धेश्वर महाराज की जय. सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुधीरजी खरटमल साहेब यांचा आज वाढदिवस साजरा करत असताना अत्यंत मनापासून आनंद होत आहे. सन्माननीय सुधीर खरटमल साहेब हे सर्वसामान्य कार्यकर्त्याचे प्रेरणादायी नेतृत्व करणारे नेते आहेत. सर्वसामान्य गोरगरिबांना अडीअडचणीमध्ये धावून येणारे असे नेते आहेत आणि त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याचं मन भरून येत असतं आणि एक सोलापूर शहरामध्ये आनंदाचं वातावरण असतं. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारा एक नेता, एक ज्येष्ठ नेता, अशा या नेत्याचा आज आम्हाला वाढदिवस साजरा करता असताना अत्यंत मनापासून आनंद होत आहे. मी सोलापूर शहर जिल्हा जामुनी मोची समाज संघटनेच्या वतीनं व सर्व मित्र परिवाराच्या वतीनं सुधीर खरटमल साहेबांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. भविष्यामध्ये त्यांनी एका मोठ्या पदावर जावं अशी आदरणीय आमचे नेते खरटमल साहेबांचा वाढदिवस आज साजरा करत असताना खूप आम्हाला आनंद होतोय की असा एक नेता, सर्वसामान्य गरिबांना घेऊन कार्यकर्त्यांना घेऊन जाणारा नेता, आज त्यांचा वाढदिवस पण आमच्या घरात एक सण असल्यासारखं आहे.
याच्या पलीकडे साहेबांबद्दल काय बोलावं कळत नाही आणि सिद्धरामय्या चरणी एवढंच प्रार्थना करतो की साहेबांना त्यांची इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावं, त्यांनी काय राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी मोठ्या पदावर जावं याची अपेक्षा करतो. आदरणीय तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते आमचे मार्गदर्शक सुधीरजी खरडमल साहेबांचा आज वाढदिवस अत्यंत जोरदार उत्साहात त्यांच्या सर्व समर्थकांनी कार्यकर्त्यांनी साजरा केला. त्यांना चांगलं आरोग्य आणि भरभराटीचे जीवन लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होत अशी देखील मी सिद्धरामेश्वराची प्रार्थना करतो. आम्ही सर्वजण नेहमीच त्यांच्या मार्गदर्शनाचे इच्छुक असतो. भविष्य काळात देखील त्यांचं मार्गदर्शन आमच्या पाठीशी असंच राहावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांच्या वाढदिवसाच्या सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. सिद्धेश्वर महाराज की जय.